अगोदर सोयाबीन आणि आता झेंडूने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्याचं चित्र आहे। दसरा आणि दिवाळीसाठी झेंडूच्या फुलांची मागणी वाढत असल्यामुळे हिंगोलीतील बहुतांश शेतकरी हे हंगामी पिकांसह जोड व्यवसाय म्हणून झेंडूच्या फुलांची लागवड करतात। मात्र गेल्या वर्षी त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे। साहजिकच त्यामुळे त्यांची यावर्षी झेंडूबद्दलची आशा वाढली होती, पण परतीच्या पावसाने त्यांची उरली सुरली आशा देखील संपल्याचं चित्र आहे। भर लावलेला आहे, 40,000 रुपये खर्च लावलेला आहे आतापर्यंत। मी माझं उत्पन्न 80 ते 90 हजार रुपये उत्पन्न होऊ शकते त्याचं, पण यावेळेस परतीच्या पावसामुळे भरपूर नुकसान झाल्यामुळे 20,000ही उत्पन्न होऊ शकत नाही। याने सरकारने येऊन माझं पाहणी करून पंचनामे करून काही नुकसान भरपाई द्यावी। त्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडलाय। आम्ही एकरभर झेंडू लावलेला आहे, त्याला खर्च आला 30,000 रुपये आणि दरवर्षी झेंडू लावल्यामुळे आणि दरवर्षी 60, 70, 80 रुपये किलो झाल्यामुळे आम्हाला दरवर्षी 60, 70 हजार रुपये उत्पन्न होते। त्या उत्पन्नामधून आम्ही उदरनिर्वाह करत आहोत। आता हे आमचे परतीच्या पावसामुळे आमचे नुकसान झाल्यामुळे आम्हाला 30,000 काय 5,000 रुपये वसूल होऊ शकत नाही। आम्ही दिवाळी गोड कशा प्रकारे करावं हे सरकारला माझी विनंती आहे। यांनी आम्हाला पंचनामे करून आम्हाला योग्य ते न्याय द्यावा। तर दसरा आणि दिवाळी हे सण तोंडावर असल्याने शेतकऱ्यांनी दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, त्यांना मदत करावी अशी आर्त मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे।